आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापूरच्या शिरोली पुलाची एक घटना ताजी असतानाच त्याच गावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून पुन्हा एकदा महिलेचा विनयभंग करण्यात आलाय। गैबी साहेब लिंगरे असं या नराधमाचं नाव आहे। त्यानं जामिनावर सुटल्यानंतरही महिलेला त्रास दिलाय। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गैबी साहेब लिंगरेला आता अटक केलेली आहे। व्हिडिओ कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो। मी कोल्हापूर राहणारे आहे आणि गेल्या काही वर्षापासून गैबी साहेब दत्तगिरी लिंगरे पुलाची शिरोली येथे राहणार 2 मुलांचा बाप मुस्लिम समाजात माझ्यासोबत अत्याचार केला आहे। माझ्या इच्छेविरुद्ध अनैतिक शारीरिक छळ केला, तसेच त्याने मला सतत त्रास दिला। इस्लाम कबूल करण्यासाठी धमकी दिली आहे। मी त्याच्या विरुद्ध 2 वेळा पोलीस तक्रार केली आणि गुन्हा दाखल केला आहे आणि या व्यक्तीला पुन्हा कुठल्याही त्रास देण्यापासून थांबवा। जर त्याच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल। तर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे असा स्पष्ट इशारा आता प्रताप सरनाईकांनी दिलाय। पिंपरी चिंचवड बस आगाराच्या प्रताप सरनाईकांनी यावेळी पाहणी केली। एक मे पासून कारवाई ही होणारच। तुम्ही मराठी सक्ती हा राज्य शासनाचा 1989चा नियम आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता आम्ही सुधारणा केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये। परंतु जर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे। भले तो रिक्षा चालक असू द्या किंवा टॅक्सी चालक असू द्या किंवा ओला उबेरवाला असू द्या। प्रवासी जर मराठीत त्याच्याबरोबर बोलत असतील आणि त्याला जर मराठी समजत नसेल तर त्या ठिकाणी भांडणं होतात, वादावादी होतात, पोलीस स्टेशनला FIR दाखल होतात। अनेक तक्रारीचे पाढे आजपर्यंत आमच्याकडे आलेले आहेत। त्यामुळे आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।